मोदी आहे हे आम्ही अनेकदा सांगितलं आणि आता त्यांच्या कृतीमधूनही आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांच्या या कृतीमध्ये सातत्यानं शेतकऱ्यावर अन्याय करणं हे त्यांचं काम चाललेलं आहे. शेतकऱ्यांच्या पिकाला भाव देणं नाही, अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झालं, त्याचा मोबदला अजूनपर्यंत मिळालेला नाही. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीमध्ये धोकाधडी झाली आणि त्याचप्रमाणे विकासाच्या नावाने शेतकऱ्यांच्या जमिनी कमी किमतीमध्ये कशा आपल्याकडे ओढता येईल आणि मलिंदा कसा खाता येईल, शेतकऱ्यांच्या टाळवरचं लोणी कसं खाता येईल याच्यावरचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. पहिले आपल्याला ज्या जमिनी संपादित केल्या जात होत्या त्या जमिनी संपादित केलेल्या जमिनीचे पैसे वेळेवर मिळाले नाहीत तर त्याला 15% त्याच्यावर व्याज दिला जात होता. आज जो शासनाने निर्णय केला त्याला आता 9% त्या ठिकाणी व्याज द्यायचा निर्णय केला. याचा अर्थ हे बनियाचं सरकार आहे आणि व्यापाऱ्याचं सरकार आहे, हे सरकार उद्योगपत्यांचं आहे आणि असं एक म्हण आहे की जिथला राजा व्यापारी तिथली जनता भिकारी. आणि त्याच पद्धतीनं आज महाराष्ट्रामध्ये व्यापारी लोक या सत्तेमध्ये बसलेले आहेत. जनतेला कसं लुटता येईल, शेतकऱ्याला कसं लुटता येईल त्यावरचा यांचं काम चाललेलं आहे आणि म्हणून त्यांचे निर्णय हे त्या पद्धतीने येताना आपण पाहतो. लाडली बहन कटौती की गई है, 1,000 से 500 पहिले मराठी का तोडगा मेला आपल्याला लक्षात असेल की या योजनेच्या बद्दलचा जे काही मत आम्ही त्या काळात मांडलेलं होतं की लाडक्या बहिणीला आम्हीच दाखवू तिचे मत घेण्याचा या सरकारचा प्रयत्न आहे. ही गोष्ट आता सत्य निघालेली आहे. 1500च्या जागी 2100 रुपये देण्याचा निवडणुकीमध्ये यांनी शब्द दिलेला होता, त्या पद्धतीने जाहीरनाम्यामध्ये सांगितलं होतं. पण आता 500 रुपये देण्याचा निर्णय हे सरकार करते आहे. म्हणजे लाडक्या बहिणीला फसवण्याचं पाप या लोकांनी केलं. आता लाडक्या बहिणीचा शाप या सरकारने लागल्याशिवाय राहणार नाही. एकीकडे भगिनींना पैसे देण्याचा, लाडक्या बहिणीला पैसे देण्याचा निर्णय घेतला आणि एकीकडे महागाई वाढवून त्या लाडक्या बहिणीला लुटाचे काम, ते पाप करण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे. त्यामुळे एकीकडे महागाईचा सामना आमच्या लाडक्या बहिणीला करावा लागतोय, गृहिणीला करावं लागतंय आणि एकीकडे लाडक्या बहिणीच्या नावानं खापर फोडून ही लाडक्या बहिणीमध्ये आमचे सगळे पैसे गेले. त्यामुळे आता आमच्या जो विकासाला पैसे राहिले नाही, निराधार महिलांना पैसे द्यायला राहिले नाहीत, अशा पद्धतीच्या बोंबा मारायला सुद्धा या मंत्रिमंडळातले मंत्री मागं पडत नाही असं चित्र आपण पाहतोय. याच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला असं पाहायला मिळते आहे की ज्या पद्धतीने निवडणुकीमध्ये या लोकांनी मागील त्या लाडक्या बहिणीला आम्ही 1500 रुपये देऊ असं सांगितलेलं होतं, पण आता आपण पाहतोय की त्याला नियम लावले गेले आणि हे नियम लावून आज जवळपास 8 लाख महिला या ठिकाणी कमी करण्याचं पाप सुद्धा या ठिकाणी केलं गेलेलं आहे. त्यामुळे लाडक्या बहिणीशी सर्रास धोका करण्याचं काम महाराष्ट्राच्या भाजप महायुतीच्या सरकारने केलेलं आहे असं चित्र आपल्याला पाहायला मिळते आहे. हमने देखा है कि आज महाराष्ट्र में मला त्या विषयावरती चर्चा करायची ना, तो विषय काँग्रेस पक्षाचा नाही. त्यामुळे कोण कोणाबरोबर जाणार आहे, कोण कोणाबरोबर येणार आहे याच्यावर आम्हाला चर्चा करायची नाही.
ते आमचा विषय नाही. बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक आहेत. नाही, संघटनात्मक बदल हा आमचे नवीन प्रदेशाध्यक्ष झालेले आहेत आणि आम्ही जे काही नियम ठरवले आहेत त्या नियमामध्ये जिल्हाध्यक्ष असतील, प्रदेश पदाधिकारी असतील, परवा जी काही कार्यकारिणीची बैठक आमची अहमदाबादमध्ये झाली त्याच्यामध्ये जे काम न करणारी जी काही पदाधिकारी आहेत त्यांना काढून काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी संधी देण्याचा निर्णय झालेला आहे. त्यामुळे अनेक बदल त्याच्यामध्ये परवा आमची बैठक आहे काँग्रेस पक्षाची त्याच्यामध्ये हे घेतले जातात. बीडचे जे निलंबित पोलीस उपनिरीक्षक आहेत रणजित कासले त्यांनी महाराष्ट्र पोलिसांनाच आव्हान दिलेले ते म्हणतात बीडमध्ये गुन्हा दाखल झाला आता तुम्ही मला पकडून दाखवा. थेट पोलिसच जे निलंबित झाले ते असं म्हणतात. राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था राहायला कुठे आहे? पोलिसाला चॅलेंज करताना आपण पाहतोय. माननीय हायकोर्टाने बदलापूरच्या घटनेमध्ये ज्या पोलिसांवर कारवाई करायला सांगितलेली होती त्याच्यावरचं रिव्ह्यू पिटिशन या सरकारने टाकलेलं होतं. पण पुन्हा हायकोर्टाने सांगितलं की त्यांच्यावर कारवाई करा. पण हे सरकार कारवाई करायला तयार नाही, कोर्टाचं ऐकायला तयार आहे ना. महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था राहिलेला अशी परिस्थिती आज महाराष्ट्रात झालेली आहे. साठे स्कूल प्री प्रायमरी पासूनच करून घेतं फाउंडेशन पक्क करण्याची तयारी. म्हणूनच साठे शिक्षण समूहाच्या कित्येक विद्यार्थ्यांनी घेतलीय करिअर मध्ये उंच भरारी. 2025-26 या शैक्षणिक वर्षाकरिता आपल्या पाल्याचा आजच प्रवेश घ्या. प्रवेशासाठी पत्ता श्री पार्क सोसायटी, बालाजी हॉस्पिटल समोर, खराडी बायपास, पुणे 14. संपर्क क्रमांक 9372619453 किंवा 9372619483 किंवा 9372619484. फाउंडेशन उत्तम, प्रगती सर्वोत्तम. साठे फाउंडेशन, नो टेन्शन.